छत्रपती शिवराय वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो। स्वर्गीय संतोष भैया आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो। ऊन खूप झालंय, बोललेलं आहे आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना आता इथं काय उपस्थित राहतात त्याबद्दल धन्यवाद असंच म्हणावं लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंदराजी आंबेडकर साहेब, केदार साहेब, तुमचं काय नाव आहे? मोहन देशमुख साहेब, दानवे साहेब, दिली साहेब, म्हणजे कोणाचं नाव विसरलं काही? अरे पण कम पडत रे, कोंकडे येऊ वाढून काचा काचा, तुला काय झालंय? माझी तब्येत खराब आहे, मी जास्त बोलणार नाही, पण एकच सांगितलेलं आहे आणि आजही सांगतो, संतोष भैयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून एक इंच सुद्धा हलणार नाही। ती परिस्थिती या राज्याला आपण आणून दिलेली, किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी याची परिस्थिती आपण त्यांना आणून दिलेली। दोन दोन आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभं आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभा आहेत हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहीत आहे। या ठिकाणाहून फक्त एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्याही सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो। लॉंग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला, ज्या रस्त्यावरून तो लॉंग मार्च जाणार असणार आहे, गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची, पाण्याची, जेवणाची व्यवस्था ताकदीनं करावी ही या ठिकाणाहून जाहीरपणानं सगळ्या जनतेला सुद्धा सांगतो। आता आरोपी अटक झालेत, एक जण राहिला आहे, त्याचाही शोध लागलच। ही साखळी खूप मोठी आहे, या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल, असलं कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसेल, इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे। आपल्या कल्पनेच्या पलीकडे मायबापाओ, आपल्या बापजाद्यांनी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल आणि 70-75 वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसेल, इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे। ही साधी सोपी गोष्ट समजू नका। आपल्या संतोष भैयाचा बळी यांनी घेतला, पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे, याला खूप दिवस लागणार आहेत सगळं सापडायला। वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत, ह्या खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा, खून करणाऱ्या वेगळ्या, यांना घेऊन पळणाऱ्या वेगळ्या, पैसा पुरवणारी वेगळी टीम, यांना झोपायला घर देणारी वेगळी टीम, यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम, बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत, चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा, 307 करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा एक जण, ह्या भयंकर टीमा यायची नाही। यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचंय। शेवटी एक लक्षात ठेवा, आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, पण ज्यावेळेस अस्मितेवर घाला येतो, ज्यावेळेस एक कुटुंब उन्हात पडतं, ज्यावेळेस एक लेक टाव फुटती, एक भाऊ न्यायासाठी वन न्याय मागत हिंडतो, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभा राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं।
अशी वेळ कोणावरती येऊ नये, असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये. हे राजकारण करायची जागा नाहीये. हे राजकारण 4 दिवस केलं जातं, नाही केलं जात. परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना, ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये. आज आनंदी असणारा, सुखी असणारा संसारात माती काढली गेली. आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता. आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते, त्यांना त्या घरात आणि त्या उंबऱ्यात बाप येताना दिसत नाहीये. तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरतं ठीक आहे, भाषणापुरतं ठीक आहे, पण एकदा तरी काळजाला हात लावून बघा. ही घटना साधी सोपी झालेली नाहीये. आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती. कुटुंबाला काय करावं कळत नाहीये. 2 मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय. इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली. ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही. कारण यांनी ह्या टोळ्या उभा केल्या. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली, त्या 26 दिवसानंतर आपण त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. कारण तो त्याच्या लोकांना थांबवतच नाहीये. याचा अर्थ असा होतो की तुमची मूक संमती, तुम्ही काय पण करा, मी तुमच्या पाठीशी. इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीयेत. आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीने न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळतंय. तुम्ही जाणून बुजून किती जाती विष घालायला लागलात हे आम्हाला कळतंय. तुम्ही मीडियात कोणची भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणची भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप ताकदवर आहेत, पण एकदा जर मराठा बिथारला तर तो टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही. ही धमकी नाहीये, हे सत्य आहे. तुम्ही जर तुमच्या टोळ्या, लाभार्थी टोळ्या जर रास्ता रोको करत असतील, मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला. या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही. या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत. यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावेत. पण आता अशी शक्यता दिसायला लागली की या धनंजय मुंडेच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली. आता इथून पुढे जर आरोपीनं काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे. कारण रूढ तुम्ही पाडली. कोण जातीवाद नाही करत. दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय. एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला. जातीवाद कोणी करत नाही. कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही, कधी धनगराला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाहीत, कधी ओबीसींना बोललो नाहीत, कधी मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना आम्ही कधी बोललो नाही. पण जी टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का? तिला का असा नंगा नाच करू द्यायचा का? लोकांचे लेकरं कापू द्यायचे, लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या, तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला. ही सोपी घटना नाहीये. तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूने बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूने बोलायला लागलात. हे मात्र तुमचं चुकीचं पाऊल आहे. कारण ह्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता. जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली. त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आज आणली. कारण खून करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले, त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये. कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये. परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे. त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार आहे. कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले, ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल. पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात
ह्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट राहत जा. हाक मारल्यावर येत जा. असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाच असू द्या. हे सर्व पक्षी म्हणलं काही जण लय कणत येत. आता काय करावं मलाही कळत नाही. असुदला तरी असू द्या. एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचं शिका. लेख बाळ टाव फोडती सांगते माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे. आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे. खाली जागा मिळाली नाही तर वर मिळाली नाही तर नाही मिळाली तरी चालेल. पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे. त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे. न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तरच या एकजुटीला किंमत आहे. नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही. तुमच्या माझ्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखीन प्रकार येतील ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.